सखी सावली काव्यांजली। आशूच्या फोनवर एवढे मेसेज कोणाचे येतात? गेली कुठेही? मीच फोन नेऊन देते, काहीतरी महत्वाचं असेल। यासाठीच थोबाडीत मारली मी, समजलं? हे घाणेरडे फोटोज कोणी आणि कशासाठी काढलेत आशू? कोण आहे हा तुला पाठवणारा? हा आशू, मला उत्तर हवंय। आणि खाली काय मेसेज लिहिलंय? तुझ्यासाठी लाईफ चेंजिंग प्रोजेक्ट आहे। कसले प्रोजेक्ट करतेस तू? मला आत्ताच्या आत्ता उत्तर दे आशू, काय चालू आहे तुझं? अंजली, आणि तू करतेस का? आई, हिने माझ्या कानाखाली मारलं? तू आशूला मारलंस? आशूला हात लावायची हिम्मत कशी झाली तुझी? काकू, तिला विचारते ना काय केलं? मारलंस ना तिला? ह्याच हाताने मारलंस ना? काकू, लागते काकू, लागतंय? लागू दे।
आशूवर. माझा फोन घेतला आणि मी विचारलं माझ्या कानाकडे मारले हिनं. आशू खोटं बोलू नकोस. आशूचा मोबाईल घेतलास आणि वर तिलाच मारलास. तुझं शहाणपणानं वाढत चालल्या. या घरात राहायचं असेल ना तर शिस्तीत राहायचं. अश्विनीला हात लावायचा नाही, समजलं? पण घरातून हकलून देईन तुला. काकू माझा आवाज बंद. चला शू. काकू कधीच काही ऐकून घेत नाही. आशूचं जे काही चाललंय त्याबद्दल अक्काईशीच बोलायला हवं. आता अंधारात कोणी बघण्याचा ओळखण्याचा प्रश्नच येत नाही. कोणाला कळण्याच्या आत पटकन जाऊन परत यायला. आशूने सगळा वेडेपणा करून ठेवलाय. अक्काईला सांगायला उद्याची वाट बघायला नको. आत्ताच फोन करून सांगू का? कसला आवाज आला? बघायला हवं. अक्काई झोपली आहे वाटतं. उद्या सकाळीच फोन करते. आई लवकर या, घरी चोर शिरलाय. तू कुठे पळत? थांब. आई लवकर या. आहो आहो. आई लवकर या. आहो. आई लवकर या. हे चोराला. काव्या, पोलिसांच्या ताब्यात देऊ ह्याला. पोलिसांना फोन कर. हो हो. आई पकडा ना तुम्ही त्याला. विशू कुठे आहे? विशू, अहो लवकर या ना. विशू, विशू लवकर ये बाहेर. तुम्ही बाजूला उभे राहा. काय करू आता? इथून सटकायला तर हवं, पण कसं? अगं काव्या, सांभाळून. अशा लोकांकडे शस्त्र बिस्त्र असतात. अगं काव्या, घे त्याला. काठी घे. काठी घे मारायला. हो हो, काठी आणते.
मी विशूचे कॉल्स कट केले, नंबर ब्लॉक केला. मला वाटलं आत्ता भेटायला येईल, मला सरप्राईज देईल, मला कन्व्हिन्स करेल. पण कसलं काय, इट जस्ट डझंट केअर. मला काहीच पडली नाहीये माझी. निमिष, त्याच्या अंगावर जाऊन बस. विशू, तू बघ मी आता काय करते ते. प्राची, दोरी आण, त्याला बांधून टाकते बघ, पोलिसांच्या ताब्यात देते. चोर 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 चोर. आई, आई हा यांचा आवाज आहे. गोबी, अहो विशू, अहो त्याला पकड, त्याला पकड. अहो तुम्ही उठा आधी. हळू. अहो, अरे विशू, काय झालं? तो चोर इथे लपला होता. मी त्याला पकडायला गेलो, आमची हातापाई झाली. मला धक्का मारायला नाही, पळून गेला तो. अरे बापरे, अहो किती लागलंय तुम्हाला? अरे विशू, लागलंय रे खूप तुला. विशू, आतमध्ये मी तुला हाक मारली तेव्हा नव्हतास तू. इथे कसं काय आलास? आई, दुखतंय दुखतंय. सांभाळून रे बाळा. किती लागलं तुम्हाला? विचारू नकोस, बापरे. बाळा, हात दे, हात दे, हात दे. सावकाश बसा. बसता येत नाही, बसता येत नाही. तो चोर ना तावडीत सापडायला हवा होता, त्याची हाडं खिळखिळी केली असती. अगं तुम्ही दोघींनी केवढं मारलं त्याला, हाडं खिळखिळी झाली असतील त्याची. आजचा दिवसच वाईट होता त्याचा. कुठे लागले बाळा तुला बघू? आई ग, काय करतेस तू? आई, कुठे कुठे लागले ते विचारा. एक जागा शिल्लक ठेवली नाहीये तुम्ही. सगळं अंग ठणकतंय. आई ग, आई खूप लागलंय. हाताला लागलंय, पायाला लागलंय, पाठीला लागलंय. नाही, जाऊ दे, खूप लागलंय मला. दाडू, काय? एवढ्यावर कुठे होतास? आता 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 काढ. जे जे बोलायचं बोल, सगळं बोल तू, पण हात लावू नकोस प्लीज. अरे खरंच, होता कुठे तू? हो, मी उठले तेव्हा सुद्धा तुम्ही खोलीत नव्हतात. हो हा? हो, बाथरूम. मला त्या चोराने बाथरूम मध्ये बंद केलं होतं. अरे मग ओरडायचं, दार वाजवायचं. हो, मी सगळं केलं, पण तुमच्या गोंधळात तुम्हाला काही ऐकू नसेल आलं. अहो मग तुम्ही बाहेर कसे पडलात नंतर? मी खूप खूप प्रयत्न केले. शेवटी खिडकीच्या काचा काढून तिथून बाहेर पडलो. तेव्हा मला तो चोर दिसला. मी त्याच्या मागे लागलो, पण तेवढ्यात तो निसटला. मला धक्का मारला, निसटला. आणि तेवढ्यात तुम्ही आलात. खूपच लागले हो तुम्हाला. थांबा, मी स्प्रे घेऊन येते. मीनाक्षी, अगं घरातल्या कुठल्या वस्तू चोरीला गेल्या नाहीयेत ना, बघ जरा, जा. हो बघते. अरे बरं, कुठे मारू? आणखी नको मारू. हा? नको मारू असं म्हटलंय का मी? स्प्रे ना, तो स्प्रे मारायलाच असतो. मार ना. अहो पण कुठे मारू? इथे मार. हो, काय करतेस तू? हळू. सॉरी सॉरी. चोर पण असाच ओरडत असेल.
आईने आणि आजीने कसलं धुतला त्याला. हो ना, आई आणि आजी किती धपाधप मारले त्याला. हा मार आयुष्यभर लक्षात राहील त्याच्या. खरंय, किती मारलंस का? एवढी खमकी अशी माहित नव्हतं. हो, दोन्ही खोल्या कपाट सगळं बघितलं, सगळं व्यवस्थित आहे. त्याला बरं झालं, चिंता मिटली. हो ना. बरं चला, आता खूप उशीर झालाय, चला झोपायला आता. हो हा चला. अहो, ठीक आहे विशू, बरं आहेस ना? चल. हळूहळू जा. हो. शी, अचानक दचकून जाग का आली मला? असं कधी होत तर नाही. काल रात्री आशूची काळजी करत झोपले म्हणून असेल बहुतेक. आशू कुठे गेली? ते पण एवढा पहाटे. आशू, आशू, किचन मध्ये बघते. इथे पण नाहीये. कुठे गेली असेल? आशू, आशू, तिच्या चपलाही जागेवर नाहीये. आशूची बॅग पण जागेवर नाहीये. ही फोन का उचलत नाही? काकूला मी सांगत होते, तिने ऐकूनच नाही घेतलं माझं. काय करू मी? लाडूचा फोन. हा लाडू, काय झालं? सकाळी सकाळी फोन केलास? हा काही, मी काल रात्रीच तुला फोन केला होता. इथे ना एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? काय झालं? काल रात्री मी खोलीत आल्यावर आशूचा फोन वाजत होता आणि मी बघितलं तर काय सांगतेस लाडू? आशूनी असे फोटो काढले? अगं पण ती तू आईशी बोललीस का हे सगळं? अक्का, अगं मी काकूला सांगायचा प्रयत्न केला, पण तिने माझं ऐकूनच नाही घेतलं. म्हणून मी तुला रात्री फोन करत होते. अगं रात्री आमच्याकडे वेगळाच गोंधळ झाला होता. तो सांगते मी तुला नंतर. आधी आशू कुठे आहे? तिला फोन दे. घरात नाहीये ती. घरात नाहीये म्हणजे?
कुठे गेली? मला नाही माहित अक्काई. तिची बॅग सुद्धा खोलीत नाहीये. मी तिला फोन करत होते, ती उचलतही नाहीये. मला आशूची काळजी वाटते अक्काई. आपल्या आशूला काही होणार नाही ना? मला असं का वाटतंय की ती कुठल्या चुकीच्या माणसांबरोबर काम करायला गेलीये. अक्काई, आपल्या आशू सोबत काही वेडं-वाकडं नाही होणार ना? नाही नाही लाडू, अगं असं कसं वेडं वाकडं होईल? नाही, हे बघ, मी आत्ता लगेच येते तिथे, आईशी बोलते. आईला नक्की माहिती असेल आशू कुठे गेली ते. हा, मी आलेच, ठेवते. अहो काय हो, डॉक्टरने सांगितलं ना चहा घेऊ नका. दिवसाची सुरुवातच होत नाही तुमची. अंजली काय आहे? सकाळी सकाळी काय दाराशी घुटमळतेस? कामं नाहीये? कोणाची वाट बघतेस का? हे बघ, बऱ्या बोलांना उत्तर दे, नाहीतर जरा थांब की, नीट विचार ना. अक्काई, बरं झालं आलीस. चल आईशी बोलूया. काव्या, तू आत्ता इथे? अक्काई, मी आशूला फोन लावते पण ती उचलतच नाहीये. थांब, मी लावून बघते. उचलत नाहीये ती. काय चाललंय तुम्हा दोघींचं? आशूला का फोन करताय? आई आशू कुठे आहे? कुठे म्हणजे? आत आहे, झोपलीये खोलीत. आणि तू? अरे माझ्या कर्मा, म्हणजे काल मी तुला एवढंसं बोलले तर लगेच चहाडी केलीस होय? आणि तू काय ग, घरातली कामं टाकून आलीस लगेच धावत? आई, काल काय झालं ना त्याबद्दल मी तुझ्याशी नंतर बोलणारच आहे. पण आता आशू महत्वाची आहे माझ्यासाठी. कुठे ती? हे बघ, ती घरात कुठेच नाहीये हे नक्की आहे. कारण लाडूने तिला सगळीकडे शोधलंय. तिची बॅग, चप्पल काहीच नाहीये जागेवर. कुठे गेली ती? फोन सुद्धा उचलत नाही आमचे. थांब, मी बघते. अरे काय झालं नक्की, मला कोणी सांगेल का सगळं? बाबा, काव्या, हो, आशू खरंच नाही अगात. तेच तर सांगते मी आई. हे बघा, आशूच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे आणि लाडूला असा संशय आहे की ती चुकीच्या माणसांबरोबर काहीतरी काम करते. अरे काव्या, काव्या, अगं कुठेस तू? उशीर होतोय मला. काव्या! अरे काय झालं विशू? कशाला ओरडतोयस एवढं तिच्या नावानी? आई, काव्या कुठे? मी अंघोळीला गेलो, टॉवेल नाही, माझे कपडे नाही, माझं वॉलेट, घड्याळ काहीच सापडत नाही. डॉक्टरांकडे जायचंय मला. डॉक्टरांकडे जायचंय? कशासाठी? श्रेष्ठाला भेटून तिची समजूत काढायची. डॉक्टरांकडे जातोय असंच कारण देऊन जाणं बरं पडेल. आई, मी काल पडलो ना, पाय दुखतोय, म्हटलं डॉक्टरांकडे जाऊन येतो. अरे पण क्लिनिक एवढ्या लवकर उघडत नाही. हो, नाही उघडत. मग अगं लवकर गेलो तर नंबर लागेल ना, अपॉइंटमेंट मिळेल. आणि आई, मला लवकरच निघायचं होतं पण आता माझं वॉलेट सापडत नाहीये. ही काव्या पण ना, सिरियसली. बघितलं ना विशू, काव्याशिवाय तुझं किती अडतं ते. हे सिद्ध करायचं म्हणून ती येत नाहीये का? अरे नाही, ती माहेरी गेलीये. हं? हो, अंजलीच्या दुकानाचं काहीतरी काम होतं म्हणून गेलीये.
ही अंजली पण ना माझ्या आयुष्यात मला सांगून का नाही गेली? अरे कारण तू झोपला होतास, लवकर गेली. नसेल सांगितलं. ते तुझं पाकिट, रुमाल सगळं कपाटातच असेल. शोध जरा, कामं करायला शिक स्वतःची. काव्याशिवाय तुझं पानही हलत नाही. बर, पटकन आवर आणि ये. चहा नाश्ता तयार ठेवते मी. लगेच ये. आई काय आता वॉलेट सापडत नाहीये, गाडीत पेट्रोल भरायचंय, कार्ड नाही, कॅश नाही. श्रेष्ठा ऑफिसला जायच्या आत तिला घरीच गाठावं लागेल. काय करू? ते ठेवलं असेल वॉलेट कपाटात. तुला माहितीये का, या सगळ्या हिरोईन्स आहेत ना आपल्या आईला शूटिंगला घेऊन जातात सोबत. मी पण तुला घेऊन जाईन फॉरेनला. खरंच फॉरेनला? हो हो, ते पण विमानातून. नाही ग, आशू असं काही करणार नाही. हा आठवलं, आशू लायब्ररीत गेले मैत्रिणीसोबत अभ्यास करायला. आई ती मैत्रिणीकडे जाणार नाही. लाडूने काल तिच्या मोबाईलवर काय बघितलं हे माहितीये का तुला? हो काकू, मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करत होते. जेव्हा मी हॉलमध्ये आले नाही, माझ्या आशू असलं काही करणं शक्यच नाही. आई लाडू असं खोटं कधीच बोलणार नाही अगं. हे बघ सुनंदा, तू आशूला पाठीशी घालतेस. तर हे सगळं किती भयंकर आहे. उद्या काही वेडवाकडं झालं तर? तीच काळजी वाटते बाबा मला. हे बघ आई, आशूला असं आंधळेपणाने पाठीशी घालून तू नुकसान करतेस तिचं. काव्या, अगं मला या फोटोबद्दल काहीच माहित नव्हतं ग. मला फक्त एवढंच माहित होतं की तिला ना शूटिंग आलं आणि ते. कसलं शूटिंग? बोल आई. अगं आता तरी खरं सांग, कसलं शूटिंग, कुठे गेलीये ती? तिला एक साड्यांची जाहिरात मिळाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं शूटिंग असेल त्यावेळेस बोलवून घेऊ म्हणून. साड्यांच्या जाहिरातीसाठी असले फोटो काढत नाहीत. तेच तर आई. अगं आपली आशू भोळी आहे. बरं वाईट काही कळत नाही तिला अजून. कुणाच्या तरी बोलण्यावर विश्वास ठेवून ती भरकटत गेली तर? नाही आई, आई आपल्याला तिला अडवायला हवं, वाचवायला हवं. सांग ती कुठे? मीच फोन करते परत एकदा. नाही उचलत आहे. मी पाहते, थांब. लागला. अगं फोन कट केला तिनं. अक्काई, मला वाटतंय की आपण वेळ नको घालूयात, आपण आशूला शोधून आणूया. हो आई, तिचं शूटिंग कुठे आहे, त्याचा पत्ता किंवा तिथल्या कुणाचा नंबर काही सांगितलं का तिने तुला? नंबर पण ऐकलं होतं मी. JK स्टुडिओ ठाणे. हा ठीक आहे, चल लाडू. थांबा, मी पण येतो तुमच्या बरोबर. अगं शेवटी मला पण काळजी आहे ना आशूची. शेवटी कुठे अडकली, काही संकट आला तर? हो बाबा, पण तुम्हाला आधीच बरं वाटत नाहीये. हे बघा, तुम्ही थांबा इथेच. मी आणि लाडू जाऊन आशूला घेऊन येतो. आशूला काहीही होणार नाही बाबा.
तिला सुखरूप घरी आणणं ही माझी जबाबदारी आहे. पण तू घरी काय सांगितलंस? लाडूच्या दुकानाचं काम आहे असं आईंना सांगून आली आहे. आम्हाला फोन आला तर आम्ही सुद्धा हेच सांगू. पण काव्य आता तू जा ना लवकर आणि माझ्या आशूला सुखरूप घेऊन ये. काव्य. हो आई, मी येईन. तुम्ही काळजी घ्या, आम्ही येतो. चल लाडू. लाडू, तिचा फोन बंद येतोय आता. तू इथे तर कुलूप आहे. आता काय करायचं? हा येतो येतो. अक्काई, ते बघ तिथे वॉचमॅन आहेत. चल चल. चालेल. दादा, एक मिनिट. JK स्टुडिओ हाच ना? हा म्हणजे ते शूटिंग वगैरे इथेच होतात ना? तुमचं काय काम आहे? माझी बहीण आहे ना, ती एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी इथे येणार होती. तिने हा पत्ता सांगितला होता म्हणून. नाही कसं शक्य आहे? नाही. का, काय झालं? अहो इथं 6 महिन्यापूर्वी स्टुडिओ बंद आहे. 6 महिन्यापूर्वी शूटिंग व्हायची, आता नाही होत. त्या नावाचा टॅटू देखील काढतील हातावर. दादा, याच नावाचा दुसरा कुठला स्टुडिओ या भागात आहे का? नाही हा एकच आहे, दुसरा कुठे नाही. लाडू, आईने नक्की हेच नाव सांगितलं होतं ना स्टुडिओचं? हो, आशूनं मुद्दाम काकूला दुसरं नाव सांगितलं असेल का? आता काय करायचं लाडू? चल, तिला शोधावं तर लागेल. चल. येस, परफेक्ट स्टारचा ॲटिट्यूड आहे मॅम तुमच्याकडे. तुम्हाला ना सगळं मिळणार आहे बघा. बंगला, गाडी, पैसा आणि स्वतःची वॅनिटी व्हॅन सुद्धा, सगळं असेल तुमच्याकडे. लाडू, मला कळत नाहीये काय करायचं, कुठे शोधायचं हिला. अक्काई, ते बघ, पाणी पडतंय. म्हणजे? अगं, म्हणजे आत AC चालू असणार. आत नक्कीच कोणीतरी आहे. अगं, पण तो वॉचमन म्हणाला की तू खोटं बोलला. म्हणजे बाहेरून कुलूप लावून आतमध्ये शूटिंग चालू असेल का? हो वाटतं. चल चल. हॅलो सर. ड्रीम गर्ल रिमझिम,
तुझा एकदा व्हिडिओ अल्बम रिलीज झाला ना की तू ह्याच नावाने फेमस होणार आहेस. कमाल आहेस ग तू. बोल्ड, ब्युटिफुल आणि खरं सांगायला गेलं तर तुला या मेकअपची गरजही नाही. बघ ना, मेकअप थोडा जास्तच झाला ना. वाव, तुझे डोळे किती छान आहेत ग, एकदम अट्रॅक्टिव्ह. कम ऑन. हे बघ, तुला उद्या उठून इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे की नाही, फेमस व्हायचंय की नाही, मग हे सगळं लाजायचं वगैरे सोडून दे. मी कोण? तुझा डायरेक्टर, म्हणजेच तुझा गाईड. तर मी जे सांगेन ते एकदम बिनधास्त करायचं. सगळेच जणी करतात, कळलं ना. लाजायचं नाही. हे बघ कसं आहे ना, फेमस व्हायचं असेल ना तर थोडंसं कॉम्प्रोमाइज, थोडं कोऑपरेट करावं लागतं. करशील ना? गुड गर्ल. पण हा, सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे ते जे टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी असते ना, ती सोडून द्यायची. उद्या उठून तुझे घरचेही म्हणतील, हे काय करतेस, ह्याचं काय ऐकतेस. पण तुझं ब्राईट फ्युचर हे मी घडवणार आहे. आईनी अजून काहीतरी विचारायच्या तिथून निघायला हवं. विशू, अरे हे काय निघालास तू? चहा नाश्ता करून घे बघू. नाही नाही आई, आता काही नको, मला खरंच खूप उशीर होतोय. डॉक्टरांकडे जायचं, मी निघतो. अरे डॉक्टरांकडे जायची एवढी काय घाई करतोस? एकतर तुझा पाय दुखतोय, त्यात तू लंगडतोयस. अगं नाही दुखत आहे, म्हणजे दुखतोय पण इतका नाही दुखत आहे. म्हणजे मी डॉक्टरांकडे जातो ना, पटकन पटकन बरं होईल. नाही नाही, हे बघ, तू आधी नाश्ता करून घे, मी येते तुझ्या बरोबर. नको. नको म्हणजे का नको? अगं त्रास होईल, बाबांना त्रास होईल. अगं तू माझ्यासोबत डॉक्टरकडे आली तर तू घरी नसशील, बाबांकडे कोण बघणार, म्हणून बाबांना त्रास होईल. तू थांब ना, मी पटकन जाऊन आता. बरं ऐक, तू नाश्ता करून घे, काव्या येईल तुझ्या बरोबर. अरे अशा वेळी कोणीतरी बरोबर लागतं. अगं आई खरंच नकोय, काव्याला यायला उशीर होईल, उगाच खेप पाया जाईल. नको ना, मी जातो ना. नाही, तू नाश्ता कर, मी तिला फोन करून विचारते ती कधी येते. हा चल ये, बस. रोज नवीन पोरींना गंडवायची मजाच वेगळी असते. पोरींना आहे ना फेमस होण्याचा फार शौक असतो आणि म्हणूनच त्यांच्या डोक्यात लगेच हवा जाते. एकदा का त्यांच्या डोक्यात हवा गेली की मग त्यांना गंडवायला सोपं जातं. बरं, आज 2 जणी आहेत, एक सोनाली आणि एक अश्विनी. ओके सर. आणि ह्या दोघींचेही तसेच वाले व्हिडिओ बनवायचे. आणि एकदा की ते व्हिडिओ झाले की त्यांना विकून तर कमाई होणारच, पण त्याशिवाय त्या दोघींना ब्लॅकमेल करूनही कमाई कमाई और सिर्फ कमाई. वा सर, म्हणजे डबल फायदा. तुम्ही ना सर ग्रेट आहात. यू आर जिनियस सर. किती नालायक माणसं आहे ती. मुलींच्या आयुष्याशी असं खेळताना त्यांना लाज सुद्धा वाटत नाही.
आपल्या आशू बरोबर. अक्काई अक्काई शांत हो अक्काई. आपण आपल्या आशूला काही होऊ द्यायचं नाही. आपण तिला सोडून आणायचं आणि यांनाही धडा शिकवायचा. हो मॅडम, असे कुठे चाललात? काय काम आहे तुमचं? आम्हाला अश्विनीला भेटायचंय. अश्विनी वगैरे असं कोण नाही ते. चला बाहेर निघा, चला. अहो चला. अहो असं नाही करताय. आमची मैत्रीण आहे ती. तिने आम्हाला फोन केला होता की शूटिंगसाठी 1,00,000 रुपये लागणार आहेत म्हणून आलो आम्ही. हो हो. हे पैसे प्रोड्युसर साहेबांनी त्या पोरीकडून मागवले असतील तर नाही नाही, यांना हात पाठवायला हवा. बरं ठीक आहे. इथून समोरून आत जावा, डाव्या बाजूला मेकअप रूम आहे, तिथेच मॅडम बसल्या. बरं थँक्यू. थँक्यू. ताई अश्विनी. अगं पण रिमझिम असं का लिहिलंय? चल बघूया. आशू नाहीच आहे इथे. आता काय करायचं? लाडू आपल्याला यायला उशीर तर झाला नसेल ना? अगं ही माणसं आपल्या आशूचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतील. नाही अक्काई, आपण आशूला शोधून इथून घेऊन जाऊया. चल. हो. हे बघ, फेमस व्हायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवायची. फील कम्फर्टेबल. काय झालं? डायरेक्टर्सची ज्या मुली एकदम फ्रेंडली असतात ना, त्यांचंच करिअर एकदम जोरात सुरू होतं. आई आणि अंजली इथे. या अंजलीने चुगली केली वाटतं, तरीच ह्या मला फोन करत होत्या. नो यार, ह्यानी मला बघितलं तर कसली रिमझिम आणि कसलं स्टार्डम. सर मी आलेच. दार उघडा. कोणी बंद केलं? दार उघडा. दार उघडा. बाहेर कोण आहे? काय झालं मॅडम? त्यांना बंद का केलं? तुमच्या मैत्रिणी आहेत ना? नाही हो, त्या इथून मला घेऊन जायला आल्यात. माझं शूट संपेपर्यंत दरवाजा उघडू नका. बरं. दार उघडा. दार कोणी बंद केलंय? दार उघडा. आशू. लाडू आता काय करायचं आपण? आशू बाहेर एकटीच आहे. तिच्या बरोबर काही चुकीचं झालं तर?
बाहेरचा सिक्युरिटी गार्ड आहे इथे. आपण काय करायचं? ते दार नाही उघडणार. काहीतरी करावं लागेल. विचार कर लाडू. हा, इकडे. अक्काई, मला वाटलं होतं की ह्या लोकांना आपण ते 1,00,000 रुपये देऊन आशूला इथून घेऊन जाऊ शकतो, पण ह्यांनी आपल्याला इथे बंद करून ठेवलंय ना. हो ना. आता काय करायचं आपण या 1,00,000 रुपयांचं? तेच तर. पण मला नाही वाटत हे लोक आपल्याला मदत करतील. बरं, ते बाहेर सिक्युरिटी गार्ड होते ना, त्यांना हे 1,00,000 रुपये द्यायचे का? पण ते आपली मदत करतील का लाडू? म्हणजे त्यांच्या मालकांची बेईमानी का करतील ना ते? मालकाबद्दल इमान दाखवून तरी कुठे फायदा होतोय ना त्यांचा? त्यांना पगार मिळतच असेल, पण आजकाल त्यांचं भागत नसेल काही. बरोबर बोलतेस तू. जर त्या गार्डनी आपल्याला सोडलं असतं ना, तर आपण हे 1,00,000 रुपये त्यांना देऊन टाकले असते. बघू आता काय करायचं ते. द्या, ₹1,00,000 द्या. आधी आम्हाला बाहेर येऊ द्या. बरं ठीक आहे, या. बंद कर. श्रेष्ठा, श्रेष्ठा दार उघड प्लीज. असं करू नकोस. हे बघ श्रेष्ठा, मला माहितीये मी तुझे फोन कट करत होतो. मला खूप राग आला होता तुझा. तुला माहिती आहे मी बाबांसाठी किती हळवा आहे. प्लीज दार उघड. असं करू नकोस प्लीज. हे बघ श्रेष्ठा, तू फोन करत होतीस तेव्हा कोणी ना कोणी समोर होतं. खूप किओस झाला होता. अजून प्रॉब्लेम क्रिएट करायचे नव्हते. प्लीज असं करू नकोस. दार उघड श्रेष्ठा प्लीज. मला एक्सप्लेनेशन नकोय. मी ब्रेकअप केलाय आणि मी तुझा नंबरही ब्लॉक केला. मी तुला माझ्या आयुष्यातूनही ब्लॉक केलंय. सो तू प्लीज जा इथून. श्रेष्ठा 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 प्लीज ऐकून घे. हे बघ माझं आधी ऐकून घे. प्लीज जाऊ नकोस. हे बघ तू ब्रेकअपचा मेसेज केला. मला खरंच खूप त्रास झाला. मी रेस्टलेस झालो. रात्री सगळे झोपल्यावर मी तुला भेटायला येणार होतो. चोर समजून मला सगळ्यांनी मारलं. मला खूप लागलंय. ते किती लागले ते तरी बघ. दार उघड ना प्लीज. प्लीज मला ना सिंपथीसाठी स्टोरीज बनवून सांगू नकोस. आय एम नॉट गोना बाय. तू प्लीज जा इथून. स्टोरीज बनवत नाहीये मी श्रेष्ठा. मी खरं सांगतोय. एकदा दार उघड ना प्लीज. श्रेष्ठा प्लीज दार उघड. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आय रिअली लव्ह यू. प्लीज. रिमझिम
चाललंय तुझं आशू? हा माणूस तुला मिठी मारायला सांगतोय आणि तू 1 मिनिट. कोण आहात तुम्ही? ना आत कोणी घेतलं? बाहेर करा यांना. मी ओळखत नाही यांना. श्रेष्ठा, श्रेष्ठा दार उघड. ओके, मी जातोय. यापुढे मी तुला कधीही भेटणार नाही. ओके, आय एक्सेप्ट. बाय बाय. श्रेष्ठा, आई ग. ओळखलास मी कोण आहे ते? का पुन्हा एकदा आठवण करून देऊ? एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? आणि आमच्या रिमझिमवर हात कसा उचललात? कोण रिमझिम? हा, अश्विनी नाव आहे तिचं आणि आमची बहीण आहे ती. पण ती तर तुम्हाला ओळखत नाही. बळजबरीने नातं जोडायला येऊ नका. पाहिलंच रिमझिम, तू फेमस होणार आहेस हे लोकांना आतापासूनच कळलंय आणि म्हणूनच नाती जोडायला येते तुझ्याशी. 1 मिनिट. आम्हाला बळजबरीनं नातं सोडायची गरज नाहीये, समजलं? आम्ही दोघी बहिणी आहोत तिच्या. आणि अशू, तू काय चालू आहे तुझं? तू मगाशी आम्हाला ओळखही दाखवत नव्हतीस. तुला कळतंय का ही सगळी माणसं तुझ्यासोबत वाईट काम करणार आहेत? तुझे कसले कसले फोटो काढले माहिती आहेत ना तुला? आता तसलेच घाणेरडे व्हिडिओ सुद्धा काढणार आहेत हे. व्हिडिओ? कसले व्हिडिओ? गाण्याचा व्हिडिओ अल्बम काढणार आहोत आम्ही. रिमझिम आमची हिरोईन आहे आणि तिला लॉन्च करणार आहोत आम्ही. तुमचे इथे काय धंदे चाललेत आणि तुम्ही हिच्या बरोबर काय करणार आहात हे सगळं ऐकलंय आम्ही. चांगल्या घरच्या मुलींना फसवता, त्यांना इथे घेऊन येता, त्यांचे असले व्हिडिओ करता, त्यांना ब्लॅकमेल करता. मुलींच्या आयुष्याशी खेळताना लाज नाही वाटत तुम्हाला? माझ्या जागेवर येऊन माझी लाज काढतेस? तर व्हिडिओचं तुम्हाला कळलंयच. त्याच्या आधी तुमचाच व्हिडिओ काढतो. चल. आमचा व्हिडिओ काढणार काय रे? आमचे व्हिडिओ काढतो, लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? दाखवते. अरे कोणी धरा त्यांना, पकडा त्यांना. काय बघताय तुम्ही? पकडा त्यांना. अहो सर, बायकांवरती आपण नाही हात उचलू शकत. आणि पोलीस केस वगैरे केली ना तर आपल्या अंगाशी येईल. खूप सेन्सिटिव्ह इश्यू आहे हा. अहो ऐका, ऐका एक मिनिट. लाज वाटत नाही? तू बाजूला हो. मध्ये आलीस ना तुला पण झोडून काढन मी. आणि तू
काय करताय? बाई म्हणजे वाटली काय तुला? हा, त्यांच्या आयुष्याची खेळणार नो? तुला त्याच बायकांची ताकद दाखवते आज. पुन्हा जर कुठल्या मुलीच्या आयुष्याची असं खेळलास ना तर याद राख, ह्याच्यापेक्षा वाईट मार खाशील. आम्ही पोलिसांना कळवलंय, येतच असतील ते आणि मग जेलमध्ये जाऊन व्हिडिओ काढत बस. हॅलो पोलीस स्टेशन, एक गंभीर माहिती द्यायची होती. अगं ताई थांब, अगं माझं ऐकून तर घे ताई. रिमझिम, तुझ्या बहिणीने तुझं करिअर स्टार्ट होण्याआधीच संपवलं. पस्तावशील की नाही ते बघ. ताई अगं थांब, अगं ताई थांब ना, ऐक तर. श्रेष्ठा, श्रेष्ठा, तू मला म्हणालीस तू ब्रेकअप केलंय, पण जेव्हा मी जात होतो तेव्हा लगेच दार उघडलंस तू. याचा अर्थ तू मला माफ केलंस ना? केलंस ना? ओके. आशू तू सोड गं. आशू अशी काय करतेस तू? अगं ताई माझं पूर्ण ऐकून तरी घे. काहीही ऐकायचं नाहीये. अगं तू ऑटो बघ गं लाडू. सोड गं तू. ऑटो. काव्या वहिनी इकडे इकडे कशा काय? काव्या वहिनी इकडे ठाण्याला येऊरला कशाला आल्या असतील? विश्वजित पण त्यांच्या सोबत असणार असतील. फोन करून बघ. संकेत का फोन करतोय? जाऊ दे, नो फोन कॉल्स, नंतर फोन करतो. ओके. सॉरी. काव्याने खूप मारलं ना रे. तुझ्यासाठी मार खाल्लाय. श्रेष्ठा, तू चिडलीस माझ्यावर. चिडू नाही तर काय करू. आय अंडरस्टँड की बाबा आजारी होते, त्याचा सगळा राग तू माझ्यावरच काढायला लागलास आणि तू मला कम्प्लिटली विसरलास. दिस इज नॉट फेअर. ह्यापुढे मला असं चालणार नाही. आय शुड बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू. श्रेष्ठा, आय नो. म्हणून संकेत का सारखा फोन करतो? ऑफिसचं काम नसेल ना? बोल संकेत. हा,
विश्वजित, तू माझ्या एरियात आलायस आणि मला फोन सुद्धा केला नाहीस. तुझ्या एरियात येऊरला? अरे नाही, मी तिथे नाहीये. अरे हा, असं कसं? अरे आत्ताच वहिनींना पाहिलं मी. त्यांना हाक मारली मी, पण त्यांचं लक्ष नव्हतं, त्या पुढे निघून गेल्या. म्हटलं तू त्यांच्या बरोबरच असणार म्हणून तुला फोन केलाय. काव्या नाही रे, काव्या माहेरी गेलीये. कोणा दुसऱ्याला बघितलं असशील तू. आई यार, मी वहिनींना ओळखत नाही का? त्याच होत्या. आणि हा, त्यांच्या बरोबर ती त्यांची बहीण अंजली, ती पण होती.